नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। सागर सिमेंट व एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांच्या वतीने 2 लाख वह्यांच्या वाटपाचा शुभारंभ। सोलापूर येथे सागर सिमेंट व एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांच्या वतीने कर्मयोगी अप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवन सिद्धेश्वर साखर कारखाना येथे 2 लाख वह्या वाटप व सायकल भेट कार्यक्रमाचा शुभारंभ गुरुवारी 20 जून रोजी नूतन खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला। या कार्यक्रमास शिवपुत्र महास्वामी, वेदमूर्ती महंतेश हिरेमठ, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी चेअरमन धर्मराज काडादी, दत्तात्रय मुळे, सागर सिमेंटचे सेल्स प्रमोटर आनंद लोणावत, सुरेश शर्मा, राधाकृष्ण पाटील, अशोक देवकते, सिद्धाराम चाकोते आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी खासदार प्रणिती शिंदे यांनी महादेव कोगनुरे हे एक दानशूर व्यक्ती म्हणून परिचित आहेत। गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचे त्यांचे कार्य हे नक्कीच कौतुकास्पद आहे। लोकसभा निवडणुकीत महादेव कोगनुरे यांनी ऐनवेळी काँग्रेस पक्षात प्रवेश करून मला साथ दिली आहे। भविष्यात मी त्यांना नक्कीच साथ देईन असे प्रतिपादन केले। या प्रसंगी धर्मराज काडादी, महंतेश स्वामी, शिवपुत्र महास्वामी, सिद्धाराम चाकोते, अशोक देवकते आदींनी आपले विचार व्यक्त केले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महादेव कोगनुरे यांनी केले। सामाजिक कार्य करताना आजही अनेक वेळा माझ्यावर टीका केली जाते, याकडे मी दुर्लक्ष करत मी माझे सामाजिक ऋण फेडण्याचे काम प्रामाणिकपणे करत आहे असे महादेव कोगनुरे यांनी यावेळी सांगितले। या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या वाटप व सायकलचे वाटप करण्यात आले।